गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांची खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. आता सईला सोडून स्कूलमधून आले. तिथं श्री झोपला करू शकतो आणि सेजू पण झोपली बंग बेडवरती. आता 7 वाजून 10 मिनिटं झाले. सईला 7 वाजता स्कूलला सोडलं. आता पुढची तयारी, कारण सकाळ सकाळ पाणी पण जातं, त्याच्यामुळे लवकर काम करायचं असतं. कपडे लावले मशीनला आणि बाकीचं पाणी वगैरे भरून घेतलं, पिण्याचं वगैरे सगळं काम आवरलं. आता त्याच्यामध्ये थोडासा राडा आहे, तो आवरून घ्यायचा आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे बाकीचा सगळ्यांचा. तर माझं तर आवरलंय सगळं. सकाळी उठल्यानंतर पटपट घेते आवरून. आता पाणी काय कधी पण जातं, टायमिंग नसतो त्याचा. सकाळी 6:30ला जर आलं तर 8-8:30 वाजेपर्यंत आमचं पाणी जातं, तोपर्यंत सगळं काम करावं लागतं. आता हे उठल्यानंतर फरशी पुसून घ्यायची. बाकी तर काम माझं ओके म्हणजे झाले. तर आमचे असे छान छान घरचे व्हिडिओ इथलचे मुंबईमधले कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आत्ताच कॉल आलता की नाही का कुठे म्हणून, म्हणजे सईला सोडलं का नाही म्हणून. तर मी म्हणलं हो सईला सोडलं आणि ते म्हणलं 10 मिनिटात येतो. शक्यतो येत नाही तर आज ट्रेनने आले असते, बसने नाही येतात. तर चला आता मी बनवणार आहे चहा आमच्या दोघांसाठी. ते म्हणले 10 मिनिटात येतो. अद्रकचा चाय मस्त बनवता सकाळ सकाळ. मी पाणी त्यात मी टाकले पहिल्यांदा अद्रक, त्याच्यानंतर साखर टाकून घेऊया. साई खूप झाली, पहिल्यांदा मी साई काढून घेते आणि मगच दूध चहामध्ये टाकून घेणार आहे. तर हे ड्युटीहून आले होते आणि मी ते यायच्या आधीच मस्त अद्रकवाली इलायची वगैरे टाकून छानसा चहा बनवला आहे. तर चला आधी त्यांना आणि मी दोघंजण चहा पितो. थोडा चहा पित आणि थोडं निवांत वाटतं. त्याच्यानंतर बाकीची कामं तर घरातली चालूच असतात. सगळी घरातली कामं वगैरे आवरल्यानंतर मी तर दुपारी थोडंसं निवांत झालं आणि श्रीला पण खाऊ चारला, आंघोळ वगैरे घातली आणि तयार होऊन मस्त तो घोडा खेळत बसलेला होता. कारण त्याला थोडंसं मस्ती वगैरे करायचा टाईम झाला होता त्याचा. आणि मला सईला पण आणायला जायचं होतं स्कूलमध्ये आणि शेजूला सोडवायचं होतं. तर श्रीबरोबर थोड्याशा रील्स वगैरे काढल्या आणि चाललं होतं त्याच्याबरोबर मस्ती वगैरे करायची. ते थोडी मस्ती केली, थोडी रील्स वगैरे काढल्या आणि तो खेळत होता म्हणून थोडासा व्हिडिओ काढला. कारण तो जास्त व्हिडिओ वगैरे काढला की मोबाईल मागतो, त्याच्यामुळे त्याला काय मोबाईल ठेवून दिला आणि त्याच्याबरोबरच मस्ती केली.
पण थोडंसं आपलं व्हिडिओ पण घेतलेलं त्याचं लहानपणीचे थोड्याशा आठवणी असतात ना, त्यासाठी मग आपले थोडेफार व्हिडिओ काढायला छान वाटतात मुलांचे. तर हे काय पिल्लूचं चाललंच होतं. आता मला सईला आणि सेजूला आणायला जायचं आहे स्कूलला. सेजूला सोडायचं आहे आणि सईला आणायला जायचं आहे. तर दिवसभर माझे हेलपाटे चालूच असते तिकडे. त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाक काय बनवा हे कळत नव्हतं आणि घरामध्ये बनवण्यासाठी काहीच नव्हतं माझ्याकडे. म्हणजे भाजीपाला सगळा संपला होता. तरी आत्ता थोड्या दिवसांनी सुट्ट्या पण लागल्या सईंशूला, तर थोड्या दिवसांनी गावी जायचं आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं घरामध्ये जे कडधान्य वगैरे आहेत ते वापरून घेऊयात. ते शोधत असताना मला अचानक शेव भेटली एका डब्यामध्ये आणि म्हटलं चला झटकीपट शेवभाजीच बनवूयात. कडधान्य कसं भिजत घालून टाईम लागणार होता. तर त्यासाठी मी चाललं होतं इथं माझं बनवायचं शेवभाजी. त्यासाठी सगळी तयारी करून घेतली होती. ग्रेव्ही वगैरे कांदा कट करून घेतला आणि टोमॅटोची त्याची ग्रेव्ही वगैरे मस्त बनवली होती आणि खूप छान मस्त रेसिपी बनती शेवची. तर तेच चाललं होतं ग्रेव्हीची. आणि पलीकडं मसाला भात घातला होता. पाहू शकता इथं मसाला भात मस्त टाकलेला आहे. तो व्हिडिओमध्ये तसा दिसतोय ना, तर तो मसाला भात बनवलेला आहे येल्लो कलरचा. किंवा सफेद कलर दिसत आहे. तर नंतर दाखवते तुम्हाला मी भात. आणि मस्त बटाटा वगैरे टाकून बनवलेला आहे. जास्त मी तिखट टाकत नाही जेणेकरून थोडंसं लहान मुलं खातात ना त्याच्यामुळे. तर इथं शेजारी आसपास फ्लॅटमध्ये खूप काम चालू आहे. खूप जास्त आवाज येतो त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करायला थोडासा उशीर होतो. कारण ते मध्ये आधी आवाज चालूच असतात तिथं. आणि सध्याला श्री झोपलाय म्हणून हा व्हिडिओ एडिट करत होते मी. कारण व्हिडिओ तर तयार असतात पण एडिट करायलाच आपल्याला टाईम लागतो. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला व्हिडिओ थोडंसं मागं पुढं होतात. तुम्ही समजू शकता. लहान घरात बाळा असल्यानंतर खूप गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. तर चला इथं चाललं होतं माझं. आणि रोज पाणी जातं बरं, पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे इथे. किचनमध्ये मी टाकी बनवून घेतली पण ते पिण्यासाठी वगैरे नाही वापरू शकत मी. भांडे वगैरे घासण्यासाठी ते असतं. आणि माझ्याकडे फक्त माठ आहे पाणी भरून ठेवायसाठी. म्हणजे स्वयंपाक पण त्यानेच करायचा आणि पिण्याचं पाणी पण त्याने. तर मला तर म्हणजे जातो दिवसभर. परंतु एखाद्या दिवशी जर उशिरा आलं पाणी तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो एखाद्या दिवशी माझ्यासोबत. तर त्यामुळे मी गावी गेल्यानंतर एक छोटी कळशी घेऊन येणार आहे. तर माझं तिकडं भात चालू होता, इकडे भाजी चालू होती आणि पटकन घेऊन. कारण चपात्या होत्या सकाळच्या त्याच्यामुळे मी काही जास्त काय बनवलं नाही. सई शेजू आणि श्रीसाठी मसाला भात आणि आमच्यासाठी शेवभाजी बनवली होती. कारण शिळ्या वगैरे चपात्या असतात सकाळच्याच होत्या त्या. तर मी फेकून वगैरे नाही देत कारण त्याचा संध्याकाळी मी खाणार आहे. जास्त अन्न वेस्ट करू नये, फेकूनही देऊ शकत नाही. आणि दिल्लीत मुंबईमध्ये तुम्हाला माहीतच आहे खूप महागाई आहे. त्याच्यामुळे सकाळची चपाती जरी उरली तरी मी ती खाते. तर मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये मी आणखी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. कारण आम्हाला दोघांपुरतंच बनवायचं आहे त्यामुळे इतकं आमच्यासाठी एकदम ओके आहे. कोथिंबीर पण होती ती पण चिरून कट करून घेतली. थोडे मसाला भातात आणि थोडीशी शेवभाजीमध्ये टाकून घेतली. आणि गरमी खूप जास्त आहे मुंबईमध्ये. इतकी गरमी आहे ना म्हणजे सांगू शकत नाही आहे. तर त्याच्यामुळे केस वगैरे वरतीच बांधून आपलं वरतीच शक्यतो बांधत असते मी स्वयंपाक करताना. कारण केस खूप मोठे असल्यामुळे इकडे तिकडं अडकण्यापेक्षा सगळे मी वरती अडकून देते. आणि एवढी गरमी झाली आहे AC लावून पण AC जर लावली बेडरूममध्ये तर बाकी किचन आणि हॉलमध्ये स्वयंपाक करताना खूप जास्त गरमी होते. आणि तरी तर पहा आमचा श्रीचं कसं मध्ये लुडबुड चालूच असते. मध्ये 1-2 चक्कर मारत असतो तो. कोणी येऊ नाही किचनमध्ये. श्रीचे 2-4 चक्कर मम्मा आहे का पाण्यासाठी. किंवा त्याला त्याला पाणी लागतं प्यायला आणि पाणी पिण्यासाठी तो सारखा किचनमध्ये येतो. बोलता येत नाही पण ग्लास वगैरे काढून दाखवतो मला खाली. तर शिरेला पाहत माझा स्वयंपाक चालला होता. त्याच्यावर थोड्या गप्पा मारल्या, त्याला प्यार केलं आणि त्याला परत सोडून दिलं. खायला बिस्किट वगैरे दिलं. आणि तो आज त्याच्या पप्पासोबत बाहेर गेला होता. मस्ती करत असतो थोडा पप्पांबरोबर. आणि आता थोडं बोलायला लागलाय तो. कारण बरेच शब्द तो बोलायला लागलेला. आपण जे बोललो ना तो शब्द तो 2-3 वेळा ऐकल्यानंतर तो एकदा बोलतो तो शब्द पण. तर असं आता त्याचं पण चांगलं म्हणजे हुशार झाला आहे तो पण. मी सई आणि सेजूपाशी त्याला सोडून आले आणि त्या दोघी पण अभ्यास करत होत्या. त्याच्यामुळे त्या म्हणत होत्या आमच्यापाशी सोडू नको मम्मा. कारण आता सुट्ट्या लागल्यात आणि खूप सारा हॉलिडे होमवर्क आला आहे. आम्ही गावी जाणार आहोत त्यासाठी पूर्ण हॉलिडे होमवर्क कंप्लीट करायचा होता. आणि मला माहीतच नाही की मी इथं व्हिडिओ बनवते आणि की तिकडे जाऊन बसले. नंतर लक्षात आल्यानंतर आले होते मी. आणि असंच होतं कारण मुलांच्या चक्करमध्ये इकडं तिकडं आपल्याला जावं लागतं. सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात एका गृहिणीसाठी. म्हणजे नाही का
त्यांचे मुलं बघत बघत स्वयंपाक वगैरे करणं, पाहायला कोणी नसल्यावर खूप जास्त टेन्शन असतं. पण हे सगळ्या गोष्टी मी स्वयंपाकाला 1 तास आधीच लागत असते. मला माहीत आहे ना, श्री लहान आहे त्याच्यामुळे तो आपल्याला स्वयंपाक करून देणार नाही, काय नाही. त्याच्यामुळे 1 तास तर माझा इथं स्वयंपाक रेडी झालेला. आणि आता मी काकडी कट करून घेत होते यांच्यासाठी. आणि छाछ पण दुपारी पण आम्ही छाछ वगैरे घेतो, कारण गरमीच एवढी आहे ना. थोडंसं थंड ताक वगैरे पिल्यानंतर खूप छान लागतं. त्याच्यामुळे काकडी कट केली, 2 काकडी. आणि श्री परत आला होता, त्याला मी काकडी दिली आणि तो पुन्हा गेला. काकडी दिल्यानंतर म्हणजे चालूच असतं त्याचं, म्हणजे 2 मिनटंसुद्धा मम्मीला सोडायचं नाही, फक्त अशी नजरेसमोर दिसली पाहिजे. तुमची पण बाळा असंच करतात का? त्याला फक्त कुठं असलं, मी कधी कधी असं लपून बसले ना 2 मिनटं, तर तो पूर्ण घरात मला शोधत असतो आणि मम्मा मम्मा करून रडतो. असं आगाव झाला ना तो आता खूप जास्त, म्हणजे नाही का, सारखी मम्माच लागते त्याला प्रत्येक गोष्टीला. थोडंसं इंशेजी त्याला सांभाळ म्हटलं ना, त्यांचा अभ्यास वगैरे आता सध्याला तर आहे त्याच्यामुळे. नाही तर पुढच्या महिन्यात तर गावी जाणार आहोत. आणि गावी गेल्यानंतर मुलं आणखी काहीतरी नवीन नवीन शिकतच असतात. मग तो खूप शांत होता, पण गावी गेल्यानंतर तो आगाव झाला थोडासा, नाही का. मग काही गोष्टी तो वेड्यावानी जास्त करायला लागला, किंवा कुणापाशी जात नाही वगैरे, काहीच नाही. तर चला, इथं झाला आपला स्वयंपाक रेडी. त्याला जेवायला पाहू शकता, मस्त मसाला भात. मी खूप सारे त्याच्यामध्ये 1 बटाटा वगैरे टाकून मस्त, आणि त्याच्यामध्ये खूप सारे शेंगदाणे टाकलेत, कारण शेंगदाणे टाकलेला मसाला भात ह्यांना खूप जास्त आवडतो. त्यासाठी तर पाहू शकताय मस्त भात रेडी झाला आहे. आणि मला कढईतला मसाला भात आवडतो. कसा वाटला व्हिडिओ? शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.